शिवकर संघासाठी सुद्धा ओद विकेट नाही यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. पुन्हा एकदा मयूर तयार असेल. चांगली मॅच इथे पाहायला मिळेल. एकीकडे शिवकर संघ आहे आणि याच ग्रामपंचायतीमधल्या गावदेवी बेळवली संघ या मैदानामध्ये मात्र दोन हात करताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक कार्यरत असताना अद्याप 8 धावा. कोणत्याही प्रकारचा विकेट नाही. आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये साबूत. खणून काढलाय ब्लॉक होलमध्ये. बिलकुल टोवर या बॉलला फेकले गेलं आणि त्यामुळे उत्तर नव्हतं बॅट्समनकडे या बॉलचं आणि अशा रीतीने निर्धाव चेंडूची झाली सांगता. आणि अर्थातच एक षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर आहे बिनबाद 8 असं समीकरण. चांगली मॅच. एक षटकाच्या समाप्तीनंतर आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये साबूत आहेत. अर्थातच अजय पाटील आणि एकीकडे राकेश म्हात्रे सारखा मातबर खेळाडू जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र शिवकर संघाचे गोलंदाज सुटकेचा श्वास घेऊ शकत नाहीये. कारण ही फलंदाजी जर अशीच साजेदारी बिल्ड होत राहिली तर कदाचित एक मोठं धावसंख्येचं आव्हान समोर ठेवू शकते प्रतिस्पर्धी संघासमोर. परंतु सहारा शिवकर ब्लू अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये आपण पाहाल हा संघ पूर्णतः मैदानामध्ये दाखल झाला. शिवकर गाव म्हटलं की दरवर्षी प्रचंड प्रमाणात नवीन खेळाडूचा भरणा असलेला हा गाव आणि त्याच ताकदीचा बेलवली गाव. मी मगाशीच म्हटलं अगदी क्रिकेटची शेती त्यांच्या गावामध्ये होती की काय. कारण भरघोस नवीन उत्पादनं दरवर्षी आपल्याला त्यांच्या गावामधून नवीन खेळाडू तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला 8 धावा 0 विकेटवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिले ओव्हर मात्र पॉवर प्लेचं सुरेख हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज मयूर. दुसरा गोलंदाज आपण संदीप पाटील याला पाहाल. संदीप ओद विकेटनं फर्स्ट बॉल फिरून मारलाय. स्वीप चिट केलाय. सरळ बॅकहँड एरियामध्ये या बॉलला खेळला. दमदार चौकार. संदीपसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे भूषणजी यांच्या माध्यमातून. लक्षात घ्या पारितोषिकं सुद्धा आहेत आणि या पारितोषिकाची अनाउन्समेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. परंतु सध्याच्या घडीला 12 धावा आहेत. कोणत्याही प्रकारची विकेट अद्याप इथे मात्र प्राप्त झालेली नाहीये. सुरेख गोलंदाजी. फिरून मारलाय. काय जबरदस्त जागा बनवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पूर्ण बॅकएंड एरिया होता. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर थांबणार नाहीये बॉल. चौकार. म्हटलं हे दोन बॅट्समन जेवढ्या वेळ मैदानामध्ये राहतील तेवढ्या वेळ डोकीदुखी असेल. अर्थातच संकल्प ट्युटोरियल्स भूषण 11 सहारा शिवकर संघाला. त्यामुळे ही साजेदारी तोडण्याचा प्रयत्न मात्र अगदी आतुनात करावा लागेल. कारण अजय पाटील एकदा जर सेट झाला तर मग मात्र माघार पण नाहीये. नेहमीच ताकदवर खेळ करण्यामध्ये त्याचा मात्र हातगंड आहे. असा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतो. मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मध्ये बॉल ड्रॉप होतोय. दुसरी धाव पूर्ण होणार का? यस. अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वैतागतायत सहारा शिवकर संघाचे खेळाडू एकमेकांवर. कारण आता पर्याय उरलेला नाहीये. अजय पाटील सारखा धाकड फलंदाज मैदानामध्ये आणि तोही एक थोडासा मिसफिल्डिंग मुळे स्ट्राईकला येतोय. ज्या खेळाडूनं मागच्या 2 बॉलवर जवळजवळ 2 चौकार ठोकले तोच अजय पाटील असे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक एंडला शांत संयमी आणि नेहमी शांत असणारा खेळाडू. कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना आपण राकेश म्हात्रे याला पाहाल. बेलवली गावाचं नेतृत्व करत असलेला हा लेजंड क्रिकेटर. परंतु आजही तीच ताकद आहे. आजही तीच प्रामाणिक खेळी त्याच्यामध्ये नेहमी झळकत असताना आपल्याला पाहायला मिळते. तो नॉन स्ट्राईक गेटला उभा आहे. ओद विकेटना यावेळेला हिअर इज नेक्स्ट वन. फिरून मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र झेल होता की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव आली. बाईटच्या स्वरूपामध्ये धाव आपण इथून पाहायला मिळाली आणि इथून मात्र सिंगल धाव. 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 1 न पुढे सरकत असताना 19 प्लस ऑफ 0 विकेट 19 धावा.
दुसरं षटक कार्यरत आहे. पहिल्या षटकामध्ये आपण 8 धावा पाहिल्यात. हा षटक थोडासा महागडा ठरतोय. गोलंदाज आपण संदीप पाटील याचा पाहाल. शेवटची रात्र आहे. जनता राजा ट्रॉफीमध्ये सातत्यानं 5 रात्री आपण एन्जॉय केल्यात. आमच्या वाट्याला शेवटची रात्र आली, परंतु प्रेक्षकांची गर्दी कमी व्हायला तयार नाहीये. आजकाल नाईट क्रिकेटचा ओघ एवढा प्रचंड आहे की प्रेक्षक फार तुरळक बघायला मिळतात मैदानामध्ये. परंतु या मैदानाची खासियत सिंगल धाव आली. रविभाई शेळके जे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून राकेश म्हात्रेनं जर लगातार 3 बॉलवर 3 षटकार कोणालाही म्हणजे दोन्ही खेळाडूंना जर लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. ही शाबासकीची थाप आहे. माझ्या गावचे माझ्या विभागातले खेळाडू खेळतात, पैसे मायने ठेवत नाही आहेत. जर आठवणीतली रक्कम त्यांच्या राहील, हे पारितोषिक पैशानं मोजलं जात नाही तर ते पारितोषिकाच्या रकमेनं पारितोषिक म्हणून पाहिलं जातं. आणि अशा वेळेला मात्र पाठराखण करत असताना ही मंडळी 20 धावा धावपळकावर गावदेवी बेलवली संघ आणि एकीकडे सहारा शिवकर 2 हात करत असताना महत्वाची मॅच. दुसरं षटक प्रोग्रेसवर. यावेळेला पुन्हा एकदा त्याच फेवरेट झोन मध्ये खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी अजय पाटीलचा फेवरेट झोन आहे. फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये चांगले फटके, बेधुंद फटके त्याचे पाहायला मिळत आहेत. आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक 2 इथे संपत आहे. 21 धावा धावपळकावर पाहायला मिळत आहे. म्हणजे 10.50च्या सरासरीनं प्रति षटकामध्ये धावा जमवण्यामध्ये यश आलंय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा सेम टू सेम असंच काहीचा प्रकार घडलेला. भारताविरुद्ध खेळत असताना धावा थोड्याशा कमी झाल्या. नॉट आउट इनिंग या दोघांना खेळली, परंतु धावा कमी झाल्या तरी सुद्धा गोलंदाजी एवढी ताकदीनं केली गेली. अर्थातच गावदेवी बेलवली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून की प्रवीण भोईर सारखा खेळाडू असताना सुद्धा ऐन मोक्याच्या क्षणाला जयेश भोईरची गेलेली विकेट आणि त्यामुळे बेलवली संघाला मिळालेली ताकद उभारी. त्यामुळे त्या सामन्यामध्ये बेलवली संघानं एक अविस्मरणीय विजय प्रस्थापित केला. आताही तशाच अनुषंगाने चालला बेलवली संघ, कारण 2 षटकांमध्ये 10.50ची सरासरी आहे. सरासरी शेवटच्या षटकामध्ये वाढवावी लागेल, कारण आता भातान संघ नाही आहे. आता आहे समोर सहारा शिवकर संघ. त्यांच्यामध्ये सुद्धा कॅपेबल बॅट्समन आहेत. बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर मध्ये पाहिलं तर चांगले फलंदाज याही संघामध्ये पाहायला मिळतील. यावेळेला मिड विकेट क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण घडलं गेलं. दुसरीची मागणी धोका होऊ शकते आणि मागणीची पूर्तता सुद्धा झालेली आहे. 2 धावा कंप्लीट. 23 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. अजय आणि राकेश कमालीची याही मॅच मध्ये नॉट आउट इनिंग खेळतायत का, हे मात्र चर्चेचा विषय असेल. कारण आजच्या रात्रीमध्ये या दोघांनी अफलातून 15 इनिंग खेळले आणि त्याच्या ताकदीच्या जोरावर आज मी म्हणेन आजची रात्र बेलवली संघाच्या बाजूनं फारशा प्रमाणात झुकताना पाहायला मिळते. दोन्ही आघाडीचे बॅट्समन अजूनही मैदानामध्ये साबूत आहेत. दुसरा गोलंदाज मात्र शेवटचा गोलंदाजी हाताळण्यासाठी तयार असेल. आउटसाइड द लेग स्टंप, शरीरापासून किंचित दूर फेकला गेला. लेग स्टंपच्या किंचित बाहेर बॉल आणि कदाचित अंपायरने चेक केलं, हा बॉल खराब आहे. पुन्हा 24 धावा 24 रन, लॉस ऑफ 0 विकेट. खूप चांगली दर्जेदार खेळ. संपूर्ण बेलवलीवासी, मग ग्रामपंचायतीचे उपसरपंच असतील, सदस्य असतील, माजी सरपंच असतील, सदस्य असतील, संपूर्ण आज या लढतीला पाहत आहेत. अगदी निरखून जवळून पाहत आहेत. हो, या बॉलला आपण पाहिलं टोवर टाकलेला, पूर्णतः बॅटच्या बॉटम एजवर डिलिव्हर केलेलं आणि अशा बॉलला मात्र खणून काढण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला या बॉलला व्ही शेप मध्ये खेळला. सिंगल धाव आली. थोडासा डगआउट मधून वैतागतात प्लेयर, कारण धावा शेवटच्या षटकामध्ये ही स्लॉग वर आहे. किमान 15-16 धावा आल्या तर फायटिंग स्कोरच्या वरती म्हणजे एक चांगला टार्गेट सेट करता येईल, परंतु तसं काही घडू देत नाहीये. शेवटचा गोलंदाज सुद्धा कंबर कसून आलाय. अजय बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. वारदोली विलेज एंड कडून गोलंदाजी करतोय. समोर आहे राकेश म्हात्रे, ज्याच्यासाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक असेल 3 बॅक टू बॅक षटकारासाठी. फिरवून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकला गेला. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव आणि अशा रीतीने टीमची टोटल आहे 26. 35-40 धावांची अपेक्षा असेल. मोठे 2 फटके जर या मॅच मध्ये आता शेवट गोड जर केला या 2 खेळाडूंना तर एक चांगला टार्गेट सेट होईल आणि त्या नंतर मात्र गोलंदाजांच्या हातामध्ये फाईट करण्यासाठी खूप काय असेल
त्यामुळे मात्र आता ह्या आघाडीच्या दोन बॅट्समनना नुसतं मैदानामध्ये उभं राहायचं नाहीये, तर आता रिस्क घ्यावी लागेल, कारण ही वेळ आहे. आता विकेटही आपल्या हातामध्ये आहेत, त्यामुळे आता एखाद्या खराब चेंडूची वाट बघण्याची वेळ नाहीये आपल्याकडे. आता चांगला चेंडू खराब करावा लागेल, तरच आपल्याला एक चांगला टार्गेट सेट करता येईल, आणि तसा प्रयत्नही जरूर केला जाईल. ओव्हर लागली, फाईन लेग थर्ड मॅचच्या मधून बॉल रवाना होणार सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. लेग थर्ड मॅच वरून हा चौकार आला. चौकार कसा येतोय मायने ठेवत नाहीये बेलवली संघाचे खेळाडू. चौकार येणं गरजेचा, मोठा फटका एखादा अपेक्षित असेल अजून बेलवली संघाला, परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी केल्या अजयनं कमालीची. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या 8, त्यानंतर दुसरं षटक महागडं 21 धावा खर्च करून गेला. 8 धावा दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या, 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी होत्या पाहणं फार गरजेचं असेल. बिलकुल बिलकुल यॉर्कर लाईनचा अगदी विषारी बॉल फेकला गेला आउटसाइड ऑफ सम यॉर्कर. या बॉलवर काय होतं की आपल्याला विकेट मिळत नाही, परंतु धावा देण्याचे चान्सेस फार कमी असतात. आपण आउटसाइड ऑफ सम यॉर्कर लाईनची गोलंदाजी कराल, त्या बॉलवर कदाचित विकेट आपल्याला मिळणार नाहीये, आणि गरजही नाहीये सहारा शिवकर संघाला आता विकेटची. आता फक्त प्रत्येक बॉल त्याला निर्धाव फेकायचा आहे. 2 बॉल शिल्लक असतील या षटकातले. या 2 बॉलवर आता मोठा फटका अपेक्षित असेल ओव्हर द विकेट ना. ओ अलाउंग द कार्पेट. या वेळेला मात्र प्रोटेक्शन आहे, तिथे सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसरीची मागणी नॉन स्ट्राईक एंड कडून सरसावला खेळाडू, परंतु अजयनी नकार दिला. शेवटचा बॉल असेल, क्षमता आहे या खेळाडूकडे. शेवट गोड करतोय का, की गोलंदाज मात्र या बॉलला निर्धाव काढतोय, विकेट घेतोय, या सगळ्या गोष्टींचं उत्तर या बॉलवर आपल्याला मिळेल. टीमची टोटल धावसंख्या 31 धावा आहेत. फायटिंग स्कोरच्या वरती तर बेलवली संघ प्रवास करतोय, फाईट करता येईल, कारण लोएस्ट टार्गेट नाही आहे सध्याच्या घडीला. ओ मस्त बॉल फेकला गेला. या वेळेला आपण पाहिलं सिंगल धाव कंप्लीट केली गेली. दुसरीची मागणी इथून मात्र होताना पाहायला मिळेल. एकच धाव, आणि अशा रीतीने आपण 32 धावा धावफलकावर आपण पाहाल. जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये 33 धावांची गरज असेल प्रतिस्पर्धी संघाला. दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. एकीकडे गावदेवी बेलवली संघ असेल, दुसरीकडे संकल्प टेटोरियल्स भूषण 11 सहारा शिवकर संघ. दोन्ही संघ एकमेकांच्या परिचित आहेत, बऱ्याचशा प्रमाणात एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत, एकमेकांच्या समोर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची गाठभेट सुद्धा झाली आहे. त्यामुळे परिचित असल्या कारणाने एकमेकांच्या ज्या खाणाखुणा आहेत त्या अगदी ओळखून आहेत. त्यामुळे ही मॅच मात्र अगदी बघण्यासारखी होणार. यानंतरची मॅच असेल पाली 40+ विरोधात सुरुंगपाडा. पहा 40+ संघ आहे, त्यामुळे तुम्हाला ऑप्शन आहेत, म्हणजे तुम्हाला आयकॉन प्लेयर्स घेता येतील, परंतु ते तुमच्या गावातलेच असावे. एका आयकॉन खेळाडूंनी गोलंदाजीच करायला हवी, एका आयकॉन खेळाडूंनी फलंदाजीच करायला हवी. या सगळ्या गोष्टीची आपण जाणूनपूर्वक येथून माहिती घ्या. आयोजकांशी बोलणी करा, अंपायरशी बोलणी करा, कारण आपल्याला आयकॉन प्लेयर यासाठी दिलेले आहेत की आपण 40+ आहात, परंतु ग्रामीण टुर्नामेंट्स आहेत, त्यामुळे आयकॉन तुम्ही गावाबाहेरचे घेऊ शकत नाही आहेत. त्यामुळे 2 आयकॉनसाठी आपल्याला अलाव केलं आहे, परंतु त्यालाही काही कंडिशन असतील. ते आयकॉन गावातले असावेत, आणि एका आयकॉनने बॅटिंगच करायला पाहिजे आणि एका आयकॉनने गोलंदाजीच करायला पाहिजे. हा हॅलो, पहा बापदेव पाळी एक संघ या मैदानावर खेळला आहे. 40+ पाळी संघ या गोष्टीची इथून आपल्याला जाणीवपूर्वक सूचना देतोय की त्या खेळलेल्या संघामधला प्लेयर आपल्याला घेता येणार नाही आहे.
कारण तो संघ इथून खेळून गेलाय. बरेचसे नियम आहेत. सुरुंगपाड्याचा संघ नाही किती आलाय. चला पाली 40+ आपण इथे टॉससाठी या आयोजकाशी संपर्क साधा आणि जे काही निर्णय आहे ते आपण समजावून घ्या. चला मॅचला सुरुवात करा. आघाडीचे 2 बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 18 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असेल. चला आघाडीचे 2 बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. वारंवार त्या सूचना द्यायला लावू नका कारण नाईटची स्पर्धा आणि याची शेवटची रात्र. खऱ्या अर्थानं सहारा शिवकरचे यशस्वी गाथा आपण सातत्यानं 5 रात्रीमध्ये पाहिलीत आणि संपूर्ण आयोजक मंडळींनी कमालीची मेहनत कमालीचा एफर्ट लावला आहे आणि या स्पर्धेसाठी बऱ्याचशा लोकांनी अगदी सरळ हातानं मदतसुद्धा केली. त्यापैकी उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय नितीन नंदकुमार सावंत साहेब यांनी तब्बल 50,000 रुपयाचं मानधन या स्पर्धेसाठी आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे. त्यांचे आपण मनापासून आभार मानूयात. बरेचसे मंडळी आहेत. त्यानंतर आपण विजय अलदार साहेब आहेत. प्रॉपर्टी प्लस डेव्हलपर्सचे मालक आहेत. तब्बल 1 लाख रुपीज 1 लाख रुपयाचं मानधन या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. या सगळ्यांचा आपण मनापासून आभार मानूयात. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आजकाल संपूर्ण वाधवा सिटीसारखा मोठा प्रोजेक्ट या विभागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याचशा उंच उंच इमारती या अगदी गावाला वेळखा घालताना पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं यावर्षी आपण या स्पर्धेसाठी हे सुसज्ज मैदानी पाहिलं. चला मॅचला सुरुवात करा लगेच प्लीज. खूप वेळ होतोय. आपण जे बॉल बॉय आहेत त्यांना विनंती करेन आपण इथेच थांबायचं आहे. त्यांच्या डगआउट जवळ तिथूनच ते बॉल चेक करून मैदानामध्ये त्यांना पाठवा. त्यामुळे वेळ वाचेल आपला कारण नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये वेळ फार महत्त्वाचं असतं. चला मॅचला करा सुरुवात. जिंकण्यासाठी आपण पाहाल अर्थातच जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 33 धावांची गरज असेल. बॅटिंग करत असताना संकल्प ट्युटोरियल्स भूषण 11 सहारा शिवकर संघाला. आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये रवाना सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि आता संपूर्ण जबाबदारी आहे गावदेवी बेलवली संघाच्या गोलंदाजांवर कारण या महत्त्वाच्या मॅचमध्ये आता फलंदाजांचं काम केलं आहे. आता संपूर्ण जबाबदारी उरलेली आहे ती गोलंदाजांची. तसंच जर उलट बाजूला पाहायला गेलं तर शिवकर संघाच्या गोलंदाजांनी त्यांची कामगिरी बजावली आहे. आत्ता संपूर्ण जबाबदारी आहे ते फलंदाजांवर. आघाडीचे 2 बॅट्समन आपण इथून पाहाल. एकीकडे असेल अर्थातच प्रणय आणि दुसरीकडे सूरज. प्रणय म्हात्रे आणि सूरज पाटील हे आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर असेल बॉलर अजय पाटील. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. काय खेळ आहे या खेळाडूचा. सगळ्या फॉर्मॅटमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू. सन्माननीय राकेशजी पोटे साहेब आपणाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते 2 संघांमध्ये आपण टॉस करावं. राकेशजी पोटे वास्तुशिल्प बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर मालक आहेत आणि त्यांची प्रामुख्याने स्पर्धेसाठी उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला बॉल फेकला गेला गोलंदाजाच्या करवी आणि अशा रीतीने पहिल्या बॉलवर 0 धावा. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रयत्न तर करावेच लागतील कारण इथून मात्र महत्त्वाच्या मॅचमध्ये पुढे आपली वाटचाल सुरक्षित राहावी यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. खरा बॉल फेकला गेला. थोडासा अनएक्सेप्टेड बाउन्स मिळाला या बॉलला आणि शरीरापासून दूर असल्या कारणानं या बॉलला खरा बॉल म्हणून घोषित करण्यात आलं. सिंगल धाव. सुरुंगपाडा ओन द टॉस आणि जो निर्णय असेल त्यावर आपण लगेच मॅच संपल्यानंतर त्यावर लगेच आपण अंमलात आणायचा तो निर्णय.
फिरून मारण्याचा प्रयत्न अपिली केली जाते पंचांच्या माध्यमातून. यस, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला विकेटून इथून माघारी परतत असताना शंकेची पाल जरूर कुसकुसले बॅट्समनच्या मनामध्ये, परंतु अंपायर डिसिजन फायनल अगदी ऑफिशियल अंपायर्स आहेत. पहिला इथून मात्र विकेट माघारी परतत असताना कोणत्या वेळेला कोणते अस्त्र, कोणते वेपन्स आपले बाहेर काढायचे हे त्याला ते जाणून आहे. तो ऑन साईडला खेळला आहे. थोडासा फंबल जरूर झाला. सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे. एकच धाव मिळणार आणि या एक धावेनं मात्र टीमची टोटल आहे ती मात्र 2 धावा. 2 धावा, 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. अर्थातच अजूनही 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी येणाऱ्या बॉलमध्ये. एक विकेट महत्त्वाचा. आऊट होणारा पहिला बॅट्समन पण प्रणय मात्र याला पाहिलं. नवीन बॅटर मैदानामध्ये मयूर दाखल होत असताना 3 षटकांची मॅच आहे. महत्त्वाच्या मॅचेस आपण पाहतोय रात्रीच्या अंधारामध्ये. शेवटच्या रात्रीला आपण एन्जॉय करत आहात जाणता राजा ट्रॉफी 2K25. यावेळेला आपण पाहिलं गुडलेन स्पॉटच्या पाठीमागे बॉल डिलिव्हर केलं. स्लोवर टाईपचा बॉल. व्हेरिएशन पहा, किती प्रकारच्या व्हरायटी आहेत या गोलंदाजाकडे. त्याच्या पाठीमागे त्याचा असलेला एक्सपिरियन्स. एखादा खेळाडू चांगल्या चांगल्या फॉर्मॅटमध्ये का त्याला मागणी असते, त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये असलेल्या जे काही व्हरायटीज आहेत. प्रत्येक बॉलमध्ये काहीतरी व्हेरिएशन, काहीतरी वेगळं पण पाहायला मिळतं. गती असताना सुद्धा अचानकपणे बॉल स्लो केला आणि अशा वेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता. हा गतिमान पद्धतीचा बॉल, परंतु यावेळेला जागा बनवली. पॉइंट आणि कव्हरच्या मधून या बॉलला वेट अँड वॉच. यावेळेला मस्त चौकार. लगातार 3 विकेटसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटची रात्र आहे. उद्यात काय होईल तो खर्च, परंतु जाणता राजा ट्रॉफीचं नाव निघलं पाहिजे. उद्या दिवसभराच्या चर्चेमध्ये जाणता राजा ट्रॉफीचं जरूर नाव निघलं पाहिजे. या मूळ उद्दिष्टानं ही मंडळी आज या मैदानामध्ये संपूर्णपणे अगदी आर्थिक ताकदसुद्धा लावताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र षटक संपतोय. या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या आहे 6. गरज होती 33-18 बॉलमध्ये. आता गरज असेल ती मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 धावांची.
भले मैदानामध्ये मॅचला अडथळा झाला तरी चालेल, परंतु एक झाड जगला पाहिजे. आणि त्या मूळ उद्दिष्टाने खऱ्या अर्थाने आयोजकांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांची स्तुती करावी लागेल. उद्या गावची जत्रा सुद्धा आहे, आणखीन एक खुशखबर. आणि लवकरच आता ऑनलाईन आहे, भरपूर पाहुणे येतील कदाचित. तिथून जाहीरपणे मी सांगितलं आहे, घाबरत नाही आहेत वारदोलीकर, येऊ द्यात किती येतील तेवढे, होऊ द्यात किती होईल तो खर्च. यावेळेला आउटसाईड ऑफ सम यॉर्कर लाईनचा बॉल, बॉल जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 11 बॉल आणि आता 27 धावांची गरज आहे. काय जोर लावते गोलंदाज. नवीन गोलंदाज आपण पाहिलं, प्रणित प्रणित गोलंदाज असेल, प्रणित गायकर. हा बॉलिंग ट्रॅकवर, ओ मस्त बॉल आहे, कमालीची गोलंदाजी भाई, वाह. अपील ही केली जाते, उत्साह उत्साह, अपील फेटाळली जाते. विकेट किपरच्या माध्यमातून, विकेट किपर आपण जर पाहिलं तर खूप मोठा अनुभव आहे त्याच्याजवळ सुद्धा. आकाश चोरके, अपील होते अंपायरकडे, जोरदार अपील केली जाते, परंतु ही अपील पूर्णतः फेटाळून लावली. परंतु आता सध्याच्या घडीला बेलवली संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये, सेफ झोन मध्ये. ओ या वेळेला मात्र दृष्ट लागली गोलंदाजाला आणि जास्त स्तुती झाली की काय असं वाटायला लागलं. लगेचचा बॉल मात्र शरीरापासून दूर फेकला गेला आणि इथून मात्र वाईट बॉल कॉल आहे. समीकरणामध्ये होईल बदल. आता 10 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 10 बॉल 26 धावा. ओ द विकेटनं पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. हिअर इज नेक्स्ट वन. वाव, नाईस बॉल, व्हेरी नाईस बॉलिंग, सुपर, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण पाहाल मयूर, मयूर याच्या माध्यमातून, माफ करा, प्रणित गायकर हा गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी. या वेळेला मात्र मस्त फटका, स्वीट साऊंड आला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या वेळेला ऑन साइडला बॉलला फेकून दिला. व्हेरी नाईस बॉल, 6 रन. विजयाचे स्वप्न दाखवले अक्षय पाटीलनं. काय त्या स्वप्नावर पाणी फेरतोय हा गोलंदाज प्रणित गायकर. कारण देर आहे लेकिन दुरुस्त आहे. वेळ लागला खरा बॅट्समनला षटकार लागावायला, परंतु अगदी वेळेवर मारलाय मी म्हणेन. कारण 8 बॉल असतील आणि आता गरज असेल 20 धावांची. एखाद्या मोठ्या फटक्याच्या अपेक्षेमध्ये असेल बॅट्समन, आणि ज्या बॅट्समननं षटकार मारून आगाज केलाय तो मात्र मयूर. मयूर आहे स्ट्राईकला, क्षमता ठेवतोय. मिस्टामिंग स्ट्रोक अलॉंग द कार्पेट, प्रोटेक्शन आहे. 2-2 खेळाडू चेंडू मागे दुसरीची मागणी केली जाते आणि यस 2 धावा कंप्लीट. 2 धावेनं समीकरणामध्ये होईल बदल. 15 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. आता बॉल असतील 7 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. या बॉलवर एखादा मोठा फटका सहारा शिवकरला अपेक्षित असेल. या बॉलवर मोठा फटका आला तर मॅचमध्ये घुसण्याच्या फुल चान्सेस वाढतील गावदेवी बेलवली संघाच्या, सहारा शिवकर संघाच्या. परंतु या बॉलवर एखादा डॉट बॉल, एखादा विकेट मिळाला तर फुल चान्सेस वाढतील गावदेवी बेलवली संघाच्या मॅचमध्ये. कारण मग मात्र टार्गेट मोठं राहील षटकामध्ये. 1 बॉल या षटकातला बाकी असेल. 7 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. ओ द विकेट, नेक्स्ट बॉल, फुल टॉस बॉल, मिड विकेटच्या डोक्यावरनं चुकी घडली आहे आणि या चुकीला मात्र चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 3ऱ्या पंचांची मागणी, नो बॉल चेक केला जाईल. हाईट फॅक्टर आहे, पॅरेलल स्ट्रोक, षटकारही आला.
बॉल. सो षटकार आणि 1 धाव प्लस 7 धावा टोटल पाहायला मिळतील. आता मात्र गरज असेल ती 7 बॉल आणि 11 धावांची. शेवटचा बॉल मात्र अगदी जिवारी चाललाय गावदेवी बेलवली संघासाठी, कारण 7 बॉल आता 11 धावांची गरज असेल. जबरदस्त मॅच. एक वेळा असं वाटत होतं की मॅच पूर्णतः सहारा शिवकर संघाच्या हातातून निसटली आहे, परंतु अगदी शिकारावर वाघासारखी झडप घालावी तशी झडप मात्र या मयूर नावाच्या फलंदाजानं घातली आहे. आणि सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी अलॉंग द कार्पेट. विसेप मध्ये बॉलला खेळाय, सीमारेषेच्या पार चौकार. बल 20 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. आणि जर टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण तर धावबळकावर धावा आहेत त्या 26. आता बॉल असतील 6 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. मागचा सामना सुद्धा विसरता येणार नाहीये, कारण हाच तो गोलंदाज होता ज्यावेळेस भारत संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना 8 धावांची गरज होती. अशा वेळेला त्या 8 धावा डिफेन्स केलेल्या त्या गोलंदाज हाच तो गोलंदाज ज्याचं नाव आहे अभिषेक चोरगे. आता यावेळेला धावा 1 न कमी आहे, म्हणजे 6 बॉलला तुम्हाला 7 धावा डिफेन्स करायच्या आहेत, 6 धावा वाचवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. पहा, आपल्याला सुपर ओव्हर नाही इथे खेळवण्यात येणार, कारण तुम्हाला त्या 7 धावा कराव्याच लागतील. सहा बॉल आणि तर जिंकण्यासाठी 7 धावांची उत्कंठावर्धक मॅच आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक समोर आहे, बॅटर आपण मैदानामध्ये पाहाल सूरज पाटील. सुरेख मॅच, अगदी हाय व्होल्टेज मॅच. एकीकडे आपण पाहाल संघ आहे सहारा शिवकर संघ, अर्थातच संकल्प ट्युटोरियल, भूषण 11, सहारा शिवकर, गावदेवी बेलवली या 2 संघांमध्ये तुंबळ युद्ध मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. अभिषेक चोरगे शेवटची गोलंदाजी करतोय. पहिले 2-3 बॉल फार महत्वाचे असतील, विकेट पाहिजे असतील बेलवली संघाला, आणि त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला मात्र जागा बनवली पॉइंट आणि कव्हर मध्ये खेळाडू आहे तिथे. सिंगल धाव दुसरीची मागणी केली जाते आणि इथून मात्र मागणीची पूर्तताही होते. 2 धावा कंप्लीट. 5 बॉल असतील आणि आता गरज असेल ती मात्र 5 धावांची. काय जबरदस्त मॅच. खूप काही आहे बॅट्समनच्या हातामध्ये, शिवकर संघाच्या हातामध्ये, परंतु सगळ्यात मेहनत करावी लागेल ती मात्र गोलंदाजी करत असलेल्या गावदेवी बेलवली संघाला, कारण त्यांच्यासाठी हा तारेवरची कसरत असेल. त्यांच्यासाठी ही कमालीचा एफर्ट 100% स्वतःला झोकून द्यावं लागेल. आपली बेस्ट इनिंग इथे प्रेझेंट करावी लागेल, सादरी करावी लागेल, तर आणि तरच एकच विकल्प वाचलाय आपल्यासाठी. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर या 5 चेंडूंमध्ये किमान 2-3 विकेट तरी बेलवली संघाला अपेक्षित असतील. या विरोधात खूप काही आहे सहारा शिवकरच्या हातामध्ये. अपील होते पंचांकडे आणि इथून मात्र सिंगल धाव कंप्लीट. 4 बॉल आणि आता 4 धावांची गरज आहे. काय जबरदस्त मॅच आहे भाई. 29 धावा होत आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात. 4 बॉल 4 धावा. तसं बघायला गेलं तर एक मोठा फटका मॅच संपू शकतो, परंतु संघर्ष कायम ठेवलाय तो गोलंदाजानं. खऱ्या अर्थानं एक चांगला गोलंदाज, दर्जेदार गोलंदाज. मागच्याही मॅचमध्ये या गोलंदाजाला आपण पाहिलं, त्या अभिषेकनं 8 धावा डिफेन्स केलेल्या भातांसारख्या मातबर संघाविरोधात. तोच अभिषेक यावेळेला मात्र पुन्हा एकदा संघर्ष करतोय. जरूर या बॉल नंतर ती अनाउन्समेंट आपण जरूर करूया. सिंगल धावाली दुसरीची मागणी केली जाते का, आणि इथून मात्र सिंगलच. जर बेलवली संघ यामध्ये मॅच मध्ये जिंकतोय, आमचे रविभाई शेळके यांच्या माध्यमातून 5000 रुपीज, 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मॅचच तशी क्रुशियल आहे. आता बॉल असतील 3 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे.
काय मॅच होती अगदी हृदयाची स्पंदन इथे रक्ताचा प्रवाहात गतिमान पद्धतीने शरीरामध्ये धावत असतील दोन्ही पाठीराख्यांच्या. आणि अशा मॅचला बघण्यामध्ये जी मजा असते ना ती कुठल्या कशालाच नसते. 3 बॉल असतील आणि आता 3 धावांची गरज. आता बसलेले लोक उठून उभे राहिले असतील आणि प्रत्येक बॉल आहे. तसं बघायला मी मगाशीच म्हटलं की सहारा शिवकरसाठी एकच बॉल चिकार आहे, परंतु तो संघर्ष कायम ठेवलाय गोलंदाज अर्थातच अभिषेक चोरगेनं. 3 बॉल 3 धावांची गरज आहे. संपूर्ण वातावरण स्तब्ध झालंय. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आहे, सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न घोंगावतोय, बेलवली की शिवकर, शिवकर की बेलवली. ओ द विकेटनं पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. यार इज नेक्स्ट वन. ओ एज लागली, हवेमध्ये बॉल आहे, कॅच टेकन. ओ इथून मात्र महत्वाची झेल ड्रॉप. अरे तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते का? आणि इथून मात्र तिसरी धाव पाहायला मिळेल. एका झेलनं सगळं काही नष्ट केलं. जी ताकद प्रस्थापित केलेली गोलंदाजानं एका झेल मुलं सगळं काही वातावरण बिघडलं. आणि अगदी जीवाला लागणारी हार मात्र बेलवली संघाला इथे सामोरं जावं लागतं. काय हरकत नाही, मॅच असते, होत असतं. या बऱ्या वाईट गोष्टी कोणीतरी हरल्याशिवाय कोणीतरी जिंकत नसतं. चला चला पाली आणि सुरुंगपाडा या दोन संघांमध्ये टॉस झाला आहे, तर आपण जो निर्णय आहे त्याच्यावर लगेच अंमल करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच, जोरदार टाळ्यांनी बिग क्लॅपिंग मयूर घरसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. मयूरसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. चला मॅच सुरू करायची आहे. मयूरसाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जाईल. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ती मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण त्यांना तिथे देण्यात यावी. सन्माननीय राकेशजी पोटे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते ती मॅन ऑफ द मॅच इथे आपण सुपूर्द करावी. राकेशजी पोटे वास्तुशिल्प बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्यांना देण्यात येईल. चला मॅचला सुरुवात करा लगेच. चला आघाडीचे 2 बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवा, कुठे जाऊ नका. पुढच्या मॅचला अजून मजा येईल. 40+ आहे आणि एकीकडे सुरुंगपाडा. तर ऐकूया आता पण बाबूशाला. धन्यवाद. महेश गायकर आमच्याबरोबर जोडले जातील. आज सातत्यानं सख्या रात्रीमध्ये महेश आहे इथे आणि खूप गोड आवाज आहे. मातृभाषेमधील एक गोड आवाज, याच विभागातील आपल्याच मातीमधील हा गोड आवाज. त्यालाही शुभेच्छा असतील, त्याचा आवाज आपण इथे ऐकणार आहोत. थँक्यू.
चला मॅच चालू करा. अगदी आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय हा क्वालिफाय होण्यासाठी सुपर 6 मध्ये दाखल होण्यासाठी ही शेवटची लढत. चला मॅचला सुरुवात करा. 3 ओव्हरची मॅच आहे. याची देखील आपण दखल घ्या. सुरुंगपाडा त्यांच्या विरोधामध्ये 40+40 पाली संघ अशी लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. अच्छी शेवटची रात्र आपण पाहतोय. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. खरं भिंगार संघ सुपर 3 मध्ये आज आपण पाहायला मिळेल. त्यानंतर सहारा शिवकर यामध्ये जिंकेल तर खरं तर अगदी पाहायला गेलं तर चिठ्ठ्या मैदानामध्ये उडवल्या जातील. त्यासाठी लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. सुरुंगपाडा अच्छा रात्रीमध्ये भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये कालच्या रात्रीमध्ये खरं तर ज्या टीमने आपला अस्तित्व कायम ठेवला तो अर्थातच पाली संघ 40+ संघ. एक धाव आरोग्यासाठी आपण नेहमीच म्हणतो. अगदी फिटनेस एक काल ज्या खेळाडूने गाजवला तो आता इथे ग्रामीण लेवलची स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येकाला खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्याची संधी मिळाली. युवा खेळाडूंना देखील खेळण्याची संधी मिळाली. अर्थातच अंडर-25 असा देखील एक लॉट्स आपण पाहिला. त्यानंतर 40+ एक लॉट्स आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिला. भिंगार संघ अंडर-25 मधनं खरं तर आपण पाहतोय पुढे निघालाय. त्यानंतर सहारा शिवकर रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकांमध्ये आणि बॉलमध्ये चाललेली शर्यत एक धाव मात्र इथे सहजतेने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या पहिल्या बॉलवरती. अगदी फिटनेस आपण पाहतोय 40+ आज संघ मैदानामध्ये पाली संघ उतरलाय आणि फिटनेस देखील तितक्या ताकदीचा आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि ताकदीमध्ये आपण पाहतो मैदानामध्ये सध्याच्या घडीला पाली संघ उतरलाय. क्रॉस बॅटेड हा फटका सजवायचा आहे. परंतु इथे आपण पाहतोय हा पुन्हा एकदा डॉट चेंडूची ते समाप्ती होताना पाहतोय. दीपक शेळके आणि विजय शेळके अशी जोडी मैदानामध्ये. अलंकार हा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिला बॉल आपण पाहिला. आमचे मित्र स्वप्नील उर्फ बालू या नावाने खरं तर प्रसिद्ध असणारे या सांगडे गावातील त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या पाहतो या चौकाराने आकार देण्याचं काम मैदानामध्ये चालू झालंय. 6 धावा. प्रयत्न परंतु इथे आपण पाहतोय बॉलने घेतलाय स्टॅन्डचा बेत. अखेरचा दीपक शेळकेचा संपलाय खेळ. डीजा खरं तर आपण पाहतोय सध्याच्या घडीला थोडासा दबावामध्ये पाली संघ पाहायला मिळाला. ज्या फलंदाजावरती बाबूशाह अपेक्षा होती ना ती मात्र आशाच्या निराशा करत असताना आपण पाहतो मैदानामध्ये दीपक शेळके पाहायला मिळाला. चौकार जरूर आला. त्यानंतर आपण पाहतो ताकदीची गोलंदाजी मैदानामध्ये राहिली आहे. त्याच्या विपरीत आपण पाहिला मैदानामध्ये चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये सुरुंगपाडा टीमने 55 धाब्यांचा टार्गेट सहजगत्या पार केला. त्याच्यामुळे तुम्हाला इथे किंबहुना 35 ते 40 पर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं असेल. परंतु ते प्रयत्न मैदानामध्ये व्हायला हवेत. परंतु ते आपण पाहिला अचूक टप्प्यावरती नियंत्रण सातत्याने गतीमध्ये परिवर्तन अलंकारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये तर देखील कमबॅक राहिला.
तो पाली संघाच्या विरोधामध्ये सुरुंगपाडा या टीमचा. क्रॉस बॅटेड पुन्हा एकदा हा फटका आपण पाहिला. सजबाई चौथापर्यंत शरीरयष्टी व चेंडू आदलला जातोय लेग बॅटच्या स्वरूपामध्ये. बॅटच्या स्वरूपामध्ये एकदा ॲड केली जाईल विजयच्या नावावरती आणि एकडे दाब्याने संघ जाऊन पाहतो पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 या अंकावरती. दी एस्टनच्या मागे करतर पाहतोय छोटा बंधू, परंतु त्याच्यावरती आक्रमण चढवला हल्ला. बॉल होतोय फरार बॉर्डर लाईनच्या पलीकडे. षटकार क्यों या षटकारानं आपण पाहिला. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये खडतर प्रभाल जरूर राहिला. त्यानंतर आल्या आल्या विजय शेळकेच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळाला. तर एक काल ज्या खेळाडूंनी गाजवला तो या मैदानामध्ये देखील अजून देखील क्लासेस परमानंट सतीश पाटील बेलवली यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 14 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 40+ पाली संघ अगदी आपण मैदानामध्ये पाहतोय. त्यांच्या विरोधामध्ये यंदाच्या मोसमामध्ये बऱ्याचशा फॉर्ममध्ये सुरुंगपाडा संघ. सुरुंगपाडा संघ म्हटलं तर नेहमी त्यांच्या माध्यमातून संघर्ष पाहायला मिळाला आणि संघर्षातून सातत्याने वाट करत असताना पाहायला मिळते. परंतु तिथे आपण पाहिलं लाईन आणि लेन थोडीशी खराब पाहायला मिळाली. पंच आपण पाहतोय संजय दिसले सरांचा वाईड बॉलचा इशारा. अवंतर धावफलकामध्ये पुन्हा एकदा व्हील बदल. एकूण धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 15 धावा. शांत क्रिकेट आहे अगदी. आता पाहतो आपण रात्रीचा 17 सन्मान द्यायचा होता. इथे फटका बसलाय. झेलपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचणं खूप महत्वाचं होतं. एकदा वेगानं पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न कमालीची कॉलिंग मैदानामध्ये राहिली आहे. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना आपण पाहतोय विजय आणि त्याला साथ देणारा जयदास कॅप्टन आहे टीमचा. 17 धावा धावफलकावरती. खराब चेंडूवरती आपण पाहिला प्रहार करत असताना चांगल्या चेंडूवरती आपण पाहिला 1-2 धावेने धावसंख्या वाढवत असताना पाली संघ 40+ संघ या मैदानामध्ये खेळतोय. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून अच्छा रात्रीमध्ये पाहायला मिळतो. फटका बराचसा मध्ये दूरवरून प्रवास करून क्षेत्ररक्षण पोहोचलाय. अगदी आपण पाहतोय कमालीची फिल्डिंग राहिली आहे. अगदी आकाशामध्ये हा बॉल गेला होता. परंतु तिथे आपण पाहतोय जज करणं खूप महत्वाचं. या विकेटने भरपूर काही सांगून जाईल. 17 वरती थांबवण्यामध्ये यश आलंय. अगदी धावसंख्येला टाला लावला गेला. वलंदाजाला इथे आपण पाहतोय बेड्या ठोकत असताना